नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, गणपती बाप्पा सगळीकडे विराजमान झालेले आहेत आणि सगळीकडे मंगलमय वातावरण आहे. आज मी आहे पुण्यातील मंडईमध्ये आणि गणेश शारदा मूर्तीसमोर मी इथे उभा आहे. या मंडळाची खासियत म्हणजे इथे शारदा गणेशाच्या 2 मूर्ती आहेत आणि एकाडेक वर्ष मूर्ती मंडपामध्ये विराजमान होत असते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, नमस्कार. विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गणपती बाप्पा. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सोनल जितेंद्र घोसाळकर. माझं कोकणातलंच माहेर आहे. कोकणात कुठं? माहेर माझं रत्नागिरी राजापूर आणि सासरचं गाव आहे दापोली हरडे. मी पण कोकणातलाच आहे. मी बी. पण मग काय असा गणपती बाप्पा किंवा आपल्या गणेशोत्सवातला एखादा असा कुठला अनुभव तुम्हाला सांगावा असा वाटतो की जो खूप अविस्मरणीय आहे? अनुभव माझा अनुभव म्हणजे दरवर्षी आम्ही सगळे एकत्र येतो आणि मजा करतो. ते 2 दिवस कसे निघून जातात ते समजत नाही. सगळी दुःख विसरणं म्हणजे सगळे चिंता हे विसरून आम्ही आनंदाने हा सण साजरा करतो. बरोबर. आणि छान वाटतं. ताईंची बोलेन मी. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ नम्रता निखिल घोसाळकर. आणि माहेर कुठलं? माहेर इथलंच, गिरगावातलं. तुम्ही काय सांगाल? आपला हा जो गणेशोत्सव तुम्ही तुमच्या माहेरी कशा पद्धतीने साजरा? मी इथलेच गिरगावातले असल्यामुळे आम्ही गणपतीच्या आधीपासूनच तयारी करतो आणि खूप आनंद येतो. म्हणजे गणपती म्हटला की आम्हाला दिवाळीसारखंच असतं आणि सगळी म्हणजे 2 दिवस कसे जातात हे आम्हाला कळतच नाही. बरं, आता मी एक प्रश्न तुम्हाला दोघींना एक विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल ना तर टाळी वाजवायची. हा, दोघींपैकी कोणाला जर येत असेल तर टाळी वाजवायची. प्रश्न असा आहे की दास रामाचा वाट पाहे सदना ही आरती कोणी लिहिली? रामदास स्वामी. टाळी वाजवली नाही तुम्ही. हरकत नाही, पण पहिलं उत्तर ताईंनी दिलेलं आहे. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. माहेरच्या आठवणीमध्ये आता आपण जाणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासमोर आहेत ताई. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव सुचिता प्रणव गोठिवरेकर. अच्छा. आणि माहेर कुठलं? माहेर बेळगाव. बेळगाव. अरे वा. आणि सासर? सासर गिरगाव. सासर गिरगाव. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? आता 15 वर्ष झाली आणि आम्ही मस्कतला राहतो. आम्ही खास गणपतीसाठी दरवर्षी येतो इकडे. अच्छा. आणि हे असं किती वर्ष आता झाली? 15-16 वर्ष. 15-16 वर्षे सतत तुम्ही मस्कतवर इथे येते. पण काय असतं वातावरण इथे आल्यानंतर? गिरगावमध्ये तुम्ही बघितलं तर इकडे संस्कृती, मराठी संस्कृती जी आहे ह्यांनी जपली आहे खूप. आणि इकडे जी महाआरती होते आणि जे इतर सगळे कॉम्पिटिशन्स होतात मुलांसाठी, माझी मुलं खूप एन्जॉय करतात. जे तिकडे म्हणजे मस्कतला राहून एवढं सगळं नाही जमत. पण इथे जे गिरगावमध्ये मराठी ह्यांचं वाईब जे आहे, गणपतीचं वाईब आहे, ते अतिशय खूप छान असतं. ओके. बरं ताई, आता मी एक प्रश्न तुम्हाला आता विचारणार आहे. त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर जर अगदी बरोबर दिलं तर तुम्हाला 16 सख्यांच्याकडून प्रसाद मिळणार आहे. गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ कुठला? मोदक. ताईंनी उत्तर दिलेलं आहे मोदक आणि हे उत्तर बरोबर आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू सो मच. 16 सख्यांच्याकडून तुम्हाला हा मिळतोय प्रसाद. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. मंडळी, आपण आज आलेलो आहोत पुण्यातील मावळ येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. चला तर मग सगळे तयार आहेत? क्या बात आहे. चला तर मग सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर केटॉ. मंडळी,
कसं आहे की आता सणासुदीचे दिवस सुरू आहेत, तसेच पावसा पाण्याचे सुद्धा दिवस आहेत, त्यामुळे बऱ्याचशा कीटाणूंची शक्यता असते. पण माझ्या या सगळ्या ताई आहेत ना, त्या ताई इतक्या हुशार आहेत की त्यांनी घरातल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी घरामध्ये डेटॉल सोप ते वापरत असतात. कारण त्याच्यामुळे काय होतं, 99% कीटाणूंपासून प्रोटेक्शन मिळतं, शिवाय 12 तासांची प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा देते. त्यामुळे आता घरामध्ये पूजा आणि किराणाच्या सामानासोबत डेटॉल सोप सुद्धा ठेवायचंय. ठेवणार की नाही? त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. गणपतीपुळेला जो आपला गणपती विराजित आहे, त्या गणपतीबद्दल मी आज कथा सांगणार आहे. भारतातील 8 दिशांमध्ये 8 ठिकाणी आपले गणपती बाप्पा विराजित आहे आणि त्यापैकी पश्चिम द्वाराला जो गणपती बाप्पा विराजित आहे तो आहे अर्थातच गणपतीपुळेचा गणपती. आणि या गणपती बाप्पाची कथा अशी आहे की एकदा या गावामध्ये साथ पसरली होती आणि ती साथ इतकी भयंकर होती की लोक मृत्युमुखी पडत होते. अनेक जण गाव सोडून जात होते. तेव्हा एका ऋषींनी सांगितलं, त्या गावातील एका जंगलामध्ये गणरायाची मूर्ती आहे, ती घेऊन या. गावातली सगळी लोक त्या जंगलामध्ये गेली, मूर्ती शोधायला लागली, पण त्या गणरायाची मूर्ती काही सापडेना. तेव्हा एक माणूस त्या सगळ्यांना म्हणाला, माझ्याकडे जी गाय आहे ती दूध देत नाहीये, पण ती चरायला मात्र जंगलामध्ये जाते. आणि एकदा मी तिच्या मागे गेलो तेव्हा मला कळलं की जंगलामध्ये गणरायाची मूर्ती आहे, त्या मूर्तीला ती स्वतःच्या दुधाने अभिषेक देत होती. जेव्हा सगळ्या लोकांनी त्या मूर्तीची स्थापना केली आणि त्या गावात गणपती बाप्पा विराजित झाले, ते म्हणजे गणपतीपुळेचा गणपती. आणि एकदा त्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर तो साथीचा रोग हा पूर्णपणे नष्ट झाला. त्यामुळे त्या 7 गावातील कोणाच्याही घरी गणपती नाही, कोणीही आपल्या घरी गणपती आणत नाही. हा जो गणपतीपुळेचा गणपती आहे, हाच आपल्या घरातला गणपती आहे असं समजून त्या गणपतीची पूजा केली जाते. किती सुंदर कथा आहे, हो की नाही? चला तर या सुंदर कथेनंतर आता आपण आपल्या सुंदर खेळांना सुद्धा सुरुवात करणार आहोत. आणि आता सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे आणि तुम्ही बघतायत ह्या सगळ्या ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. मोजता पण येणार नाहीत एवढ्या आहेत सगळ्या. एवढा प्रचंड उत्साह आहे सगळ्यांना, पण हरकत आहे. मला खरंच या भावाला इतका आनंद आहे ना की तुम्ही सगळ्यांनी आपापला वेळ काढून आज इथे आलेले आहेत. त्याच्यामुळे हा भाऊ आहे ना तुमच्या सगळ्यांची हौस पुरवणार. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना या पहिल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा, कारण तुमच्यापैकी 10 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. चला तर मग सुरू करूया. ओके, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. दिल दे के तू बन जा मेरी बाइको, दूसरी पोरगी मैं देखूं गायको. दिल दे के तू बन जा मेरी बाइको, दूसरी पोरगी मैं देखूं गायको. मेरी है तस्वीर तेरे आंखों में काय गे सकू, काय गे सकू, काय गे सकू, काय गे सकू, सकू, काय गे सकू. भाऊजी बघणार आहे का? शूटिंग करतात, कसं बरोबर बायकोला शूट करतायत बघा. अरे थांबलात का? चला पुढे. नळावरची भांडणं नकोय. नळा, अरे एक मिनिट असंच थांबा. कॅमेरा जल्दी आओ. इथं तुम्ही बघताय एकाच खुर्चीवरती 2 जणी बसलेल्या आहेत. मला सांगा कोणाची खुर्ची आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? माझी आहे. तुमची आहे. आणि तुम्हाला काय वाटतं? माझी. बरं, सगळ्यात आधी कोण बसलं? मी बसले, त्याने मला ढकललं पुढे. बाकी लोकांना वाटतं ही खुर्ची आहे. तुमचं काय आहे? कशी भांडणं बघायला आलेत बघा. हा, नळावरची भांडणं होतात 2 जणींची, बघायला अख्खा गाव असतो. काय चालली? भांडणं बघायला मजा येते. अरे ऐसाच बघताय, तारी पण देते. हा, बसताही नाही येत आली. हा, बरं मी आता एक काम करूया. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर दोघी ताईंपैकी जी ताई देईल ती ताईची ही खुर्ची. ठीक आहे? कारण आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. प्रश्न असा आहे, गणपती बाप्पाच्या भावाचं नाव काय? तुम्हाला सांगायचं नाही. उत्तर चुकलं तर खुर्ची दिली. कार्तिक. भावाचं नाव विचारलंय. कार्तिक. भावाचं नाव विचारलं होतं मी, पण ताईंनी कार्तिक हे उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर चुकलेलं आहे.
असं मी अजिबात म्हणणार नाहीये. हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे ही खुर्ची आहे या ताईची आणि ताई तू बाद झालेली आहे. बरं, आता तुमची नळावरची भांडणं संपलेली आहेत. ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ते बसू शकतात. सुरुवातीला फक्त तू येते, हा, नंतर तू 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 येते. हा, तू तरी वाजते. नंतर आपल्या डमरू वाजवायचं आहे. जमुरे. हा, जबुरे. आजी उस्ताद. किती खुर्च्या आहेत? किती खुर्च्या मला माहितीये, पण खेळ सुरू करायचा आहे ना. हो, हा, मग सुरू उस्ताद करायचंय. मला सांगा, ताई किती आहे? ताई आहेत 20. ताई 20 आहे. हो. आणि खुर्च्या किती आहेत? खुर्च्या आहेत 10. 10. हो. मग आता जिंकणार कोण कोण? आता मला काय माहिती. हा, पण हरकत नाही, आपण खेळायला सुरुवात करूया. पण त्या हसाहटीही हस हट्टी कशासाठीही, हट्ट हसती पण त्यासाठी त्यासाठी म्युझिक पहिलीच म्युझिक मेहून जिंक प्लीज प्लीज म्युझिक द्या ना. म्युझिक प्लीज. हा, म्युझिक प्लीज. भाऊजी कुठे आहेत? भाऊजी कुठे आहेत? हा, लवकर लवकर माईक द्यायचे, माईक द्या. हा, शबाश. इथे इथे ताई ताई. ज्या ताईंना खुर्ची मिळाल्या, ज्या ताई बसल्यात खुर्च्यांवरती, त्या 10 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या पहिल्या खेळातून 10 ताई आलेल्या आहेत आपल्या या खेळामध्ये. त्या खेळाचं नाव आहे रंग माझा वेगळा. ह्या खेळाचं नाव आहे रंग माझा वेगळा. आता खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. खेळ असे आहे की या 3 रांगा आहेत. एका रांगेमध्ये हिरव्या रंगाचे फुगे आहेत, इथे पिवळ्या रंगाचे फुगे आहेत आणि इथे नारंगी रंगाचे फुगे आहेत. तर मी 1 2 3 म्हणणार आहे आणि त्यानंतर फुग्यांचा रंग सांगणार आहे. म्हणजे हिरवा म्हटल्यानंतर इथे उडी मारायची आहे, पिवळा म्हटल्यानंतर इथे उडी मारायची आहे, नारंगी म्हटल्यानंतर इथे उडी मारायची आहे, पुन्हा हिरवा म्हटल्यानंतर असं जायचंय. हा, नारंगी म्हटल्यानंतर असं जायचंय. 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. 1 2 3. नारंगी नारंगी पिवळा नारंगी पिवळा नारंगी पिवळा नारंगी हिरवा. पिवळा नारंगी नारंगी. शाबाश शाबाश. येत आहे. ओके, रेडी. नारंगी. हो, अच्छा. पिवळा पिवळा नारंगी नारंगी पिवळा हिरवा नारंगी पिवळा नारंगी पिवळा नारंगी पिवळा नारंगी पिवळा नारंगी. ताई तू उशिरा उडी मारलेली आहे. तू ताई बाद झालेली आहे. 2 ताई बाद झालेल्या आहेत. हिरवा पिवळा नारंगी नारंगी पिवळा पिवळा नारंगी हिरवा पिवळा पिवळा. शाबाश. रेडी. नारंगी पिवळा हिरवा. जोरदार टाळ्या ताईंसाठी. ताई बसू शकता. ए, बाद झाली तू. इथे ये. मी 300 एपिसोड झाले, पहिली ताई भेटली, मी बाद झाली सांगितलंय. त्या बाद आहे, ह्याला म्हणतात प्रामाणिकपणे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
आणि अशा पद्धतीने ह्या 5 ताई आहेत त्या गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. टाळ्या. आणि रंग माझा वेगळा या खेळातून ह्या 5 ताई आल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे की तुमच्या समोर डिश आहे प्रत्येकी समोर, आणि त्या डिश मध्ये एक नाणं आहे. ओके, आणि त्या नाण्यावरती पीठ आहे आणि फुंकर मारत मारत म्हणजे ते नाणं दिसेपर्यंत ती फुंकर मारायची आहे. ते नाणं जे आहे तोंडात पकडायचे आणि पकडून झाल्यानंतर हात वरती करायचे म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली. चरडी 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाणं आतमध्ये नाणं आहे त्याच्यात लक्ष ठेवायचं. आधी सरळ उभं राहायचं, आधीच वाकायचं नाही. 1 2 3 म्हटल्यानंतर. हा रेडी. 1 2 आणि दुसरी गोष्ट 1 2 3. शाबाश शाबाश शाबाश. हात वरती करायचा, हात वरती ठेवायचा. हा हा व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड. हा 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 सगळ्यांनी समोर बघा. हा ही ताई बघा. हो 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 हो, ही काय मेकअप करून आलेली आहे. हा शबाश. आणि बापरे, ह्या ताईने 16 सख्यांच्या कार्यक्रमाला यायचं म्हणून जी काय टपाटपा जी काय पटापटा पावडर लावून आलेली आहे. हा आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, क्रमांक 2 ची जी ताई आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि पहिल्या क्रमांकाची आहे जी ताई पहिली आलेली आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुंदर प्रेमाची आपल्या खेळातून ह्या 2 ताई आल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि आता ह्या 2 ताईंमधून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तुमच्या समोर निळ्या रंगाचा फुगा आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला इथे जागेवरती नृत्य सादर करायचंय आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचे. इथे आणि इथे या ज्या ताई बसलेल्या आहेत त्यांनी आपल्या मैत्रिणीला मदत करू शकता. हा कोण आहे? आम्ही भाजी. मामी आणि भाची चाललेले आहेत शेवटच्या खेळामध्ये. मामी कोण आणि भाची कोण? त्या मामी. त्या मामी आहेत त्या भाजी. आणि या भाची आहेत. बरं, कशी आहे भाची? खूप छान. खूप छान. छान बोलते, म्हणजे काही पहिल्यापासून छान आहे. मन मिळावे. मन मिळावे. छान. बरं, आणि मामी कशी आहे? खूप छान. खूप छान आहे मामी पण. दोघींचं जमतं व्यवस्थित? हो जमतं. हा, पण मग तुमची एकदम खास आहे मामी? हो खूप खास आहे. हा, मग हुकमाची राणी त्यांनाच बनवूया आपण. चालेल ते पण. म्युझिक प्लीज. हा हा, पुढं पुढं पुढं. हा शाबाश शाबाश शाबाश. टच करायचं नाही. हा हा, फोड 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 फोड. टच करायचं नाही. टच फोड फोड फोड. इथं इथं नको, इथं नको. शाबाश शाबाश शाबाश. मागे मागे मागे. पुढे पुढे पुढे. मागे मागे मागे. हा खूप खूप अभिनंदन. आणि तू झालेली आहे उपविजेती ठरलेली आहे 16 सख्यांच्याकडून ही छोटीशी भेट वस्तू. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या.
आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे कल्याणी गायकवाड ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स त्यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर. भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.